नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. दुपारी भेटला असेल तर गुड आफ्टरनून आणि संध्याकाळी पाहत असाल तर गुड इव्हिनिंग. गुड नाईट म्हणणार नाही, जाताना गुड नाईट म्हणू शकतो. चला, आपण मागच्या तासिकेमध्ये जे काही आपल्या पार्ट ऑफ स्पीच आहेत, शब्दाच्या जाती, त्यामध्ये आपण नाऊन आणि प्रोनाऊन बघितलं. या तासिकेमध्ये आपण जे काही विकारी शब्द आहेत ज्यांच्यावर नाम लिंग आणि वचनाचा त्या ठिकाणी परिणाम होतो, ते बदलू शकतात, त्यांना आपण विकारी शब्द म्हणतो. तर त्यापैकी नाऊन प्रोनाऊन आपण बघितलं नाही, जे चेंज होऊ शकतात. तसंच या ठिकाणी विशेषण आहे आणि क्रियापद आहे. विशेषण ऍडजेक्टिव्ह आणि वर्ब या दोन गोष्टी आजच्या तासिकेमध्ये आपण बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण बघूया ऍडजेक्टिव्ह, विशेषण. An adjective is a word used to describe or add more information about a noun or pronoun. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा, दोन गोष्टी महत्वाच्या. असा एक शब्द आहे की नाही, विशेषण हा असा शब्द आहे, डिस्क्राईब वर्णन करतो, त्यानंतर ऍड इन्फॉर्मेशन जास्तीची माहिती सांगतो, विशेष माहिती सांगतो. अबाउट कोणाबद्दल? नाऊन अँड प्रोनाऊन. म्हणजे असा शब्द की जो शब्द नाम आणि सर्वनाम यांच्याबद्दल जास्तीची किंवा विशेष माहिती सांगतो किंवा त्यांचं वर्णन करतो, अशा शब्दाला काय म्हणतात? ऍडजेक्टिव्ह असं म्हटलं जातं, विशेषण असं म्हटलं जातं. आता आपण त्याचे एक्झाम्पल बघूया. रमेश इज अ क्लेव्हर बॉय. बघा, रमेश हे नाऊन आहे. रमेश बद्दल या ठिकाणी रमेश या मुलाबद्दल माहिती सांगितली. रमेश इज अ क्लेव्हर बॉय. क्लेव्हर, तर या ठिकाणी क्लेव्हर म्हणजे हुशार. म्हणजे रमेश बद्दल यांनी काय ऍडिशनल माहिती आपल्याला सांगितलेली आहे किंवा त्याचं डिस्क्रिप्शन या ठिकाणी त्याने केलेलं आहे, त्याला डिस्क्राईब केलेलं आहे. म्हणून क्लेव्हर हा शब्द या वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्ह आहे. दिस इज अ ब्युटिफुल रोज. हे खूप सुंदर गुलाब आहे. हा खूप सुंदर गुलाब आहे. म्हणजे रोज, रोज बद्दल या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे, त्याची जास्तीची माहिती सांगितलेली आहे. ब्युटिफुल, ब्युटिफुल हे या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर मीनाक्षी इज अ स्मार्ट स्टुडंट. मीनाक्षी ही हुशार मुलगी आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता की मीनाक्षी या मुलीबद्दल या ठिकाणी ती खूप हुशार विद्यार्थिनी आहे हे सांगण्यासाठी स्मार्ट हा शब्द आलेला आहे. म्हणून क्लेव्हर, ब्युटिफुल, स्मार्ट असे जे शब्द येतात आणि जे या ठिकाणी नाम किंवा सर्वनामाचं वर्णन करतात, जास्तीची माहिती सांगतात, विशेष माहिती सांगतात, हे सर्व शब्द ऍडजेक्टिव्ह असतात. चला, आता आपण ऍडजेक्टिव्ह आपल्याला समजलं असेल, काही अवघड नाहीये. तर त्याच्यानंतर या ऍडजेक्टिव्हचे जे काही प्रकार आहेत, भेद आहेत, ते आपण बघूया. टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह. पहिलं आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, गुणवाचक विशेषण. क्वालिटी म्हणजे काय? गुणवाचक. पहिला प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. हे नामाचे गुण, रंग, आकार दाखवण्याचं काम करतो. ही इज अन ऑनेस्ट बॉय. ऑनेस्ट प्रामाणिकपणा, त्याच्यामधला गुण दाखवतोय बघा. ऑनेस्ट, प्रामाणिक मुलगा आहे, तो प्रामाणिक मुलगा आहे. त्यानंतर द स्काय इज ब्ल्यू. स्काय बद्दल माहिती सांगली, त्याचा रंग दाखवलेला आहे. आकाश निळे आहे. म्हणजे या ठिकाणी यामध्ये प्रामाणिकपणा हा गुण दाखवलेला आहे आणि त्या ठिकाणी रंग दाखवलेला आहे. अशा प्रकारे वाक्यामध्ये येऊन एखादा शब्द जर त्या नामाचा रंग, गुण, आकार दाखवत असेल तर त्याला म्हणायचं ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, गुण विशेषण. पुढचं आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. या ठिकाणी क्वांटिटी, संख्या, मोजमाप करायचंय. परिमाणवाचक विशेषण, मराठीमध्ये त्याला म्हणता येईल परिमाणवाचक विशेषण, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. हे विशेषण वस्तूचं प्रमाण दाखवतं. म्हणजे 1, 2, 3 असं नाही, तर या ठिकाणी मोजमाप करून, म्हणजे मीटर, लिटर अशा प्रकारचे आहे, ग्रॅम, हे सर्व जेव्हा असं आपण मोजमाप करतो तेव्हा त्याला या ठिकाणी परिमाणवाचक विशेषण असं म्हटलं जातं, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. मग याच्यासाठी काही शब्द आहेत. सम, मच, लिटल, इनफ, एनी, होल, ऑल. म्हणजे या ठिकाणी हे जे शब्द आहेत, हे सर्व शब्द या ठिकाणी काय दाखवतात? त्याचं परिमाण दाखवतात. गिव्ह मी सम मिल्क. मला थोडं दूध दे. सम, है की नाही? मिल्क बद्दल या ठिकाणी माहिती. सम, तर या ठिकाणी सम म्हणजे थोडं. ही हॅज मच पेशन्स. त्याच्याकडे खूप, या ठिकाणी पेशन्स म्हणजे काय? संयम आहे. त्याच्याकडे खूप संयम आहे. तर या ठिकाणी मच आणि सम हे दोन जे शब्द आहेत, हे शब्द या ठिकाणी काय आहेत? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आहेत. पुढचं आपण बघूया ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. आता माग आपण परिणाम वाचन बघितलं, आता मात्र संख्या वाचन. म्हणजे या ठिकाणी संख्या वाचन जो आहे, म्हणजे आपल्याला 1, 2, 3 पहिला, दुसरा,
दुप्पट तिप्पट अशा प्रकारे संख्येमध्ये जेव्हा एखाद्याचं आपण विशेषण करतो किंवा त्याची माहिती सांगतो, तेव्हा मात्र असे जे विशेषण शब्द असतात, हे सर्व शब्द जे असतात ते ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर, संख्यावाचक विशेषण असतात. हे विशेषण निश्चित संख्या किंवा क्रम दर्शविते किंवा दाखवते. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, डेफिनेट आणि इनडेफिनेट. डेफिनेट म्हणजे निश्चित आणि इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित. आता डेफिनेट मध्ये निश्चित संख्यावाचक असतं आणि अनिश्चित मध्ये मात्र त्या ठिकाणी अनिश्चित मध्ये असं पक्क किंवा निश्चित आपल्याला सांगता येत नाही. 1 to 1st सेकंड बघा, या ठिकाणी 1 to 1st सेकंड असं निश्चित संख्या त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. आय हॅव 2 पेन, माझ्याकडे 2 पेन आहे. आणि माझ्याकडे काही पेन आहे, बघा माझ्याकडे 2 पेन आहे, माझ्याकडे काही पेन आहे. मग काही हे काय होईल, हे कोणतं होईल, अनिश्चित मध्ये जाईल. आणि या ठिकाणी निश्चित मध्ये काय येईल, 2 पेन. त्याच्यानंतर दुसरं वाक्य, शी स्टूड फर्स्ट इन द क्लास. शी स्टूड फर्स्ट इन द, ती वर्गात पहिली उभी राहिली, हे की नाही. शी स्टूड फर्स्ट इन द क्लास. फर्स्ट, सेकंड, थर्ड, 1 2 3 4 5. तर अशा प्रकारे हे जे शब्द असतात, हे सर्व शब्द डेफिनेट नंबरल किंवा या ठिकाणी डेफिनेट नंबरल म्हणजे निश्चित संख्यावाचक त्यांना म्हणलं जातं. दुसरं आहे इनडेफिनेट नंबरल्स, म्हणजे अनिश्चित संख्या वाचक, त्याला विशेषण असं म्हणलं जातं. मग त्यामध्ये मेनी, फ्यू, ऑल, सर्वल अशा प्रकारचे शब्द त्यामध्ये येत असतात. मेनी बॉईज वेअर अब्सेंट, त्या ठिकाणी म्हणजे का, मेनी भरपूर, खूप मुले गैरहजर होती. त्यानंतर ऑल वुमन्स आर मॉर्टल, तर या ठिकाणी नश्वर, सर्व स्त्रिया नश्वर आहेत. तर या ठिकाणी ऑल आणि मेनी हे दोन जे आहेत. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इथं सुद्धा अनिश्चित आहे आणि याच्या मागचा जो प्रकार होता त्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी सुद्धा ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, परिणामवाचक. पण परिणामवाचक मध्ये कोणत्या अशा वस्तू असतात की ज्या दूध किंवा जे पदार्थ असतात, जे पदार्थ आपण पातळ पदार्थ असतात किंवा कापड असेल ज्याला आपल्याला मोजावं लागतं, म्हणजे मीटर, लिटर आणि ग्रॅम मध्ये ज्या काही वस्तू मोजल्या जातात त्या मात्र या ठिकाणी येतात. आणि इकडे जे आहे, इकडं अशा वस्तू ज्या आपल्याला मोजू शकतो, परंतु या ठिकाणी पक्का जर नंबर असेल तर तो डेफिनेट मध्ये मोडतो, आणि जर पक्का नंबर नसेल पण तो मोजता येण्यासारखा आहे. बघा, मुलं मोजता येण्यासारख्या असतात किंवा स्त्रिया मोजता येण्यासारख्या आहेत, वस्तू मोजता येण्यासारख्या असतात. मग वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी हे जे आहेत, जे आपण 1 2 3 मोजू शकतो पण या वाक्यामध्ये त्याचा निश्चित मोज होत नाही, अशा वेळी मात्र त्या इनडेफिनेट नंबर मध्ये मोडतात, अनिश्चित संख्यावाचक मध्ये मोडतात. हा फरक मात्र लक्षात घ्यायचा आहे याच्यामध्ये. आणि याच्या अगोदर परिणामवाचक मध्ये हा फरक आहे. परिणामवाचक मध्ये ग्रॅम, मीटर, लिटर यामध्ये मोजता येणाऱ्या वस्तूंचा समावेश होतो, आणि इथं मात्र अशा वस्तू असतात की ज्या निश्चित नसतात परंतु त्या मोजू शकतो आपण, तर अशा वस्तूंचा समावेश असतो. तर या ठिकाणी सुद्धा मीन आहे, तिथं पण या ठिकाणी आपण अशाच प्रकारचे काही शब्द वापरतो, मच, मोर असे शब्द वापरत असतो. तर या ठिकाणी मेनी आणि ऑल हे इनडेफिनेट नंबर्स मध्ये मोडतात. डेफिनेट नंबर्स आणि इनडेफिनेट नंबर, अशा प्रकारे हे दोन ज्या गोष्टी आहेत त्या दोन गोष्टी ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर मध्ये घेतल्या जातात. संख्यावाचक विशेषण दोन आहेत त्यामध्ये. त्यानंतर चौथा जो प्रकार आहे, फोर्थ टाइप जो आहे तो आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. सर्वनामामध्ये सुद्धा होता, इथं सुद्धा आहे. दर्शक विशेषण या ठिकाणी दाखवण्याचं काम करतो. बघा, कोणती वस्तू, व्यक्ती दाखवण्यासाठी, म्हणजे नेमकी कोणती वस्तू आणि कोणती व्यक्ती आहे हे दाखवण्यासाठी जे विशेषण वापरलं जातं त्याला म्हणतात डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, दर्शक विशेषण. दिस, दॅट, दीज, दोज यानंतर लगेच नाम आले तर ते दर्शक विशेषनाम समजावे. या ठिकाणी आपण दर्शक सर्वनाम पण बघितलं, तर त्या ठिकाणी दर्शक सर्वनामामध्ये फक्त विशेषण असतं, त्याच्यानंतर नाम मात्र येत नाही. परंतु या ठिकाणी दिस, दॅट, दीज आणि दोज याच्यानंतर लगेच नाम जर लागून आलं तर ते मात्र त्या ठिकाणी काय समजत आपण, ते मात्र दर्शक विशेषण आहे असं समजावं. दिस बुक इज माइन, बघा दिस पण आलाय आणि बुक पण आलाय. म्हणजे या ठिकाणी दिस, त्या ठिकाणी सर्वनामामध्ये पण दर्शक सर्वनाम पण येतो, पण या ठिकाणी दिस बुक, पण या ठिकाणी हे पुस्तक माझं आहे, हे पुस्तक माझं आहे. म्हणजे या ठिकाणी दिस पण शब्द आला आणि नाम सुद्धा आलेलं आहे. त्यानंतर दीज ऍपल्स आर स्वीट, हे सफरचंद, बघा सफरचंद हे काय आहे, नाम आहे, हे सफरचंद गोड आहेत. या ठिकाणी दीज पण आलंय आणि हे पण आहे. मग म्हणून या ठिकाणी दीज हे जे आहे ते आणि या ठिकाणी दीज, ह्या दोन जे शब्द आहेत
हे मात्र डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत, सर्वनाम नाही. सर्वनाम फक्त दिस आणि दॅटच येईल, त्याच्या पुढे नाव येणार नाही किंवा नाम कोणतं येणार नाही. चला पुढचा आहे इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन सुद्धा आहे, इंट्रोगेटिव्ह विशेषण सुद्धा आहे. इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह प्रश्नार्थक विशेषण नामासोबत प्रश्न विचारण्यासाठी येते. प्रथम डब्ल्यू शब्द व नंतर लगेच नाम आले तर ते प्रश्नार्थक विशेषण समजावं. इथं सुद्धा हाच नेम लक्षात ठेवायचा. जसं दर्शक सर्वनामामध्ये फक्त दिस दॅट दिस दोज येतं, परंतु विशेषणामध्ये मात्र दर्शक विशेषणामध्ये मात्र दिस दॅट दोज धिस हे शब्द तर येतातच, परंतु त्याच्यासोबत नाम लागून येतं. आता इथं मात्र WH फॅमिली मधला शब्द तर येतोच, पण त्याच्यासोबत नाम सुद्धा लगेच लागून येतं. मग अशा वेळी त्याला इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मानायचं आहे, सर्वनाम मानायचं नाही. विच वे शाल आय गो, बघा वे रस्ता नाम आलंय. विच वे शाल आय गो, कोणत्या रस्त्याने मी जाऊ. विच वे शाल आय गो, मी कोणत्या रस्त्यानं जाऊ असं विचारलेलं आहे. हुज बॅग इज दिस, बघा बॅग नाम आलं लगेच. हुज बॅग इज दिस, ही पिशवी कोणाची आहे. अशा प्रकारे या ठिकाणी डब्ल्यू शब्द येतो आणि त्याच्यासोबत नाम सुद्धा लागून येतं. अशा प्रकारे प्रश्न विचारण्यासाठी जो काही विशेषण वापरलं जातं त्या ठिकाणी त्याला आपण प्रश्नार्थक विशेषण म्हणजेच इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं म्हणतात. आणि शेवटचं या ठिकाणी पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, स्वामित्व वाचक ऍडजेक्टिव्ह असं म्हणतात किंवा स्वामित्व वाचक विशेषण असं म्हटलं जातं. हे विशेषण मालकी हक्क दाखवण्यासाठी वापरतात. म्हणजे मालकी हक्क दाखवण्यासाठी जर विशेषण वापरलं गेलं तर समजायचं त्या ठिकाणी ते विशेषण कोणतं आहे, स्वामित्व वाचक म्हणजेच काय पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. दिस इज माय बॅग, बघा दिस इज माय बॅग, त्या ठिकाणी दिस बॅग इज माइन, बघा ते बघा दिस बॅग इज माइन, त्या ठिकाणी काय दर्शक केलेलं आहे. पण या ठिकाणी दिस इज माय बॅग या ठिकाणी मात्र मालकी हक्क दाखवलेला आहे. हा बॅग शब्द इथे लागून आलेला नाही. जर बॅग शब्द तिथे लागून आला तर ते दर्शक विशेषण होईल, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह होईल. परंतु या ठिकाणी मात्र मालकी हक्क दाखवलेला आहे. ही पिशवी माझी आहे, मालकी हक्क दाखवलेला आहे, दाखवलेली नाही मालकी हक्क. मालकी हक्क वेगळा आणि दर्शक वेगळं. तर या ठिकाणी दिस इज माय बॅग या ठिकाणी दिसच्या नंतर या ठिकाणी वर्ब आलेला आहे, बॅग शब्द तो मागे गेलेला आहे. मग याला म्हणायचं मालकी हक्क म्हणजेच काय पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. दिस इज युअर पेन, तो तुझा पेन आहे. पुढचा आहे आता वर्ब जो आहे त्याकडे आपण जाऊया. तर सर्वांना त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह समजला असेल. आता मात्र आपण वर्ब जे आहे ते वर्ब म्हणजे क्रियापद, हा जो अविकारी शब्द आहे आपण त्याकडे आता जाऊया. And verb is word that express on an action, an event or a state of being. State म्हणजेच काय तर त्या ठिकाणी जो काही वाक्य आहे त्या वाक्याची स्थिती या ठिकाणी काय दाखवतो, तो स्थिती दाखवतो. म्हणजे स्टेट ऑफ म्हणजे स्थिती आपली, म्हणजे मी शिक्षक आहे हे की नाही, या ठिकाणी स्थिती दाखवलेली माझी. तर अशा प्रकारे जो शब्द वाक्याची कोणती क्रिया होत आहे क्रिया दर्शवण्याचं काम करतो. बघा a verb is a word that express an action, म्हणजे या ठिकाणी कोणती वाक्यामध्ये क्रिया होत आहे ते दाखवण्याचं जो काम करतो. त्याचप्रमाणे an event or state of being किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करतो आणि या ठिकाणी त्या वाक्यामध्ये स्थिती दाखवतो. तर अशा शब्दाला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, वर्ब म्हणजेच क्रियापद असं म्हटलं जातं. जो शब्द वाक्यातील क्रिया दर्शवतो किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्यास वर्ब असं म्हणतात. ही झाली मराठी डेफिनेशन. परंतु इंग्लिश मध्ये जी डेफिनेशन आहे, व्याख्या आहे ती म्हणजेच काय, एक वाक्यामध्ये जो शब्द वाक्याची क्रिया दर्शवतो, वाक्याचा अर्थ पूर्ण करतो किंवा वाक्यामध्ये स्थिती दर्शवतो असा जो शब्द असतो तो शब्द असतो त्या ठिकाणी वर्ब. फॉर एक्झाम्पल ही राईट्स अ स्टोरी, तो गोष्ट लिहितो. त्या ठिकाणी राईट ऍक्शन दाखवली, लिहिण्याची क्रिया दाखवण्यात आलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर आय एम अ टीचर, एम या ठिकाणी स्थिती दाखवलेली आहे. आय एम अ फार्मर, मी शेतकरी आहे. मी कोण आहे तर माझी स्थिती दाखवलेली आहे, म्हणून या ठिकाणी एम जो आहे तो एम या ठिकाणी स्थिती दाखवतो, तो सुद्धा वर्ब आहे, वर्ब आहे. त्यानंतर राहुल ड्रिंक्स वॉटर, या ठिकाणी राहुल पाणी पितो, तर ड्रिंक्स पिण्याची क्रिया ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. अशा प्रकारे राईट, एम आणि ड्रिंक्स हे तीनही या ठिकाणी वाक्यामध्ये काय करतात, अनुक्रमे क्रिया, स्थिती
आणि ऍक्शन दाखवण्याचं काम करतात. ऍक्शन, स्टेट अँड ऍक्शन म्हणजे क्रिया, स्थिती आणि क्रिया. अशा प्रकारे वाक्याची क्रिया दाखवणारा, त्याच्यामध्ये वाक्याची स्थिती दाखवणारा किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो, दॅट्स कॉल्ड व्हर्ब इन इंग्लिश. आता या व्हर्बचे काही टाइप्स आहेत. टाइप्स ऑफ व्हर्ब, क्रियापदाचे प्रकार बघूया. ट्रान्झॅक्टिव्ह व्हर्ब. ट्रान्झॅक्टिव्ह म्हणजे काय? सकर्मक क्रियापद. आता सकर्मक अकर्मक आपण शिकलेलो आहोत, हे की नाही. पुन्हा आपण बघूया. क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते. म्हणजे ज्या वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असतेच, म्हणजे कर्म असल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्याला त्याचं काय होत नाही, वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. त्या शब्दाला या ठिकाणी ट्रान्झॅक्टिव्ह व्हर्ब असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी मग फॉर एक्झाम्पल बघूया. ही ब्रॉट अ बाईक. या ठिकाणी ब्रॉट ला कारची गरज आहे. ब्रॉट ला कारची गरज आहे म्हणजे ब्रॉट हा जो शब्द आहे हा या ठिकाणी क्रिया दर्शवतो. पण या ठिकाणी बाईक, या ठिकाणी कार नाही, बाईक कशाची गरज त्याला? बाईकची. मग या ठिकाणी हा जो शब्द आहे बाईक म्हणजे ब्रॉट जोपर्यंत बाईक हा शब्द घेत नाही तोपर्यंत त्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणून या ठिकाणी ब्रॉट या शब्दासोबत हे जे कर्म आहे बाईक, या कर्माची त्या ठिकाणी जे ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टची त्याला गरज पडते. म्हणजे ज्या वाक्यामध्ये क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज पडते, कर्माची गरज लागते, त्याशिवाय त्याचा अर्थ पूर्ण होत नाही. अशा प्रकारच्या क्रियापदाला त्या ठिकाणी काय म्हणतात? सकर्मक क्रियापद असं म्हटलं जातं. दुसरं वाक्य बघूया. राहुल किल्ड अ स्नेक. तर या ठिकाणी राहुलने सापाला मारले किंवा राहुलने साप मारला. तर या ठिकाणी किलचा भूतकाळ आहे की नाही, म्हणजे मुख्य क्रिया आहे किल, मारणे, ठार मारणे. तर या ठिकाणी किल्ड हा जो शब्द आहे याला स्नेक या ऑब्जेक्टची गरज लागते, तसं त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी हे जे शब्द आहेत बाईक, स्नेक, हे जे कर्म आहेत याला कर्माची गरज असते. या वाक्यामध्ये ब्रॉटला बाईकची, किडला स्नेकची यांची गरज लागते. म्हणून अशा प्रकारचं जे क्रियापद असेल तर या क्रियापदाला काय म्हणायचं? सकर्मक क्रियापद म्हणजेच काय? ट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हटलं जातं. पुढचं आहे इंटर ट्रान्झिटिव्ह वर्ब, अकर्मक क्रियापद. बघा, ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब, अकर्मक क्रियापद. दोन याच्यामध्ये सकर्मक अकर्मक मराठीत पण आहेत आणि हिंदीत पण आहेत, इंग्रजीमध्ये सुद्धा आहेत. तर या ठिकाणी ट्रान्झिटिव्ह, तसं आता इंट्रान्झिटिव्ह वर्ब, अकर्मक क्रियापद. याच्या बिलकुल उलट, ज्या क्रियापदाला त्या वाक्यामध्ये अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागत नाही त्या वाक्याला म्हणायचं अकर्मक क्रियापद. वर याची कर्माची गरज होती, इथं त्याला कर्माची गरज नाही, तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणजे क्रियेचा संबंध डायरेक्ट कर्त्याशी असतो, म्हणजे सब्जेक्टशी असतो. उदाहरणार्थ, द बेबी क्राईज. बघा, क्राईज म्हणजे रडणे, डायरेक्ट बेबीशी संबंध आला, मध्ये कर्माची गरज नाही. बेबी क्राईज, कर्म नसताना सुद्धा, ऑब्जेक्ट नसताना सुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. मग अशा प्रकारचं जर वाक्य असेल तर हे जे क्रियापद आहे हे क्रियापद इन ट्रान्झिटिव्ह वर्ब असं मानलं जातं. त्यानंतर पुढचं उदाहरण, बर्ड्स फ्लाय, पक्षी उडतात. त्याच्यानंतर राम स्विम्स, राम पोहतो. ही लाफ्स, तो हसतो. म्हणजे लाफ्स, स्विम्स, क्राईज आणि फ्लाय यांना ऑब्जेक्टची गरज नाही, कर्माची गरज नाही. अशा प्रकारे या क्रियापदांना, या व्हर्बला इन ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच अकर्मक क्रियापद असं म्हणलं जातं. पुढचं आहे ऑक्झिलरी किंवा हेल्पिंग व्हर्ब, सहाय्यकारी क्रियापद, मदत करणार सहाय्यकारी क्रियापद. तिसरा प्रकार, हे क्रियापदाला काळ किंवा अर्थ दर्शवण्यासाठी सहाय्य करतात. म्हणजेच काय? क्रियापदाचा काळ किंवा अर्थ दाखवण्यासाठी त्या ठिकाणी ते क्रियापदाला काय करतात? सहाय्य करतात, मदत करतात. म्हणून त्यांना ऑक्झिलरी किंवा हेल्पिंग व्हर्ब असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, प्रायमरी ऑक्झिलरी. तर याच्यामध्ये जे प्रकार आहेत ते प्रकार बघूया आपण. प्रायमरी ऑक्झिलरी, एम, इज, आर, वॉज, वर, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅव. हे जे सर्व आहेत हे सर्व हे ऑक्झिलरी व्हर्ब आहेत, जे वाक्यामध्ये येतात आणि क्रियापदाला काळ दर्शवण्यासाठी किंवा अर्थ दर्शवण्यासाठी मदत करतात. त्याची उदाहरण बघूया. आय एम प्लेइंग खो खो. तर या ठिकाणी प्ले जो आहे
खेळण्याचा जो आपला शब्द आहे प्लेइंग, या प्लेला ते एम हा काय करतो, या ठिकाणी अर्थ दाखवण्यासाठी किंवा या ठिकाणी काळ दाखवण्यासाठी तो मदत करतो. म्हणून एम हे या वाक्यातलं ऑक्झिलरी वर्ब आहे. त्याला प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब असं म्हणतात. त्यानंतर दे हॅव फिनिश्ड देअर वर्क, त्यांनी त्यांचे काम पूर्ण केलेले आहे. हॅव, तर या ठिकाणी फिनिश्ड, या ठिकाणी काळ दाखवण्यासाठी, त्या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी हॅव हा शब्द आलेला आहे. म्हणून एम आणि हॅव हे दोन प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब यामध्ये आलेले आहेत. दुसरा तो प्रकार आहे ऑक्झिलरी वर्बचा, तो बघा मॉडेल ऑक्झिलरी. मग या ठिकाणी आदर्श किंवा एक दर्शक मॉडेल म्हणूया आपण त्याला. कॅन, कुड, शॅल, शुड, विल, वुड, मे, मस्ट आणि आउट टू अशा प्रकारचा जर या ठिकाणी शब्द आला तर तो ऑक्झिलरी वर्ब असणार आहे, परंतु मॉडेल ऑक्झिलरी वर्ब तो असणार आहे. लक्षात ठेवायचं, कॅन, कुड, शॅल, शुड, विल, वुड, मे, मस्ट आणि ऑट टू अशा प्रकारचे जे आहे हे सर्व शब्द या ठिकाणी मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहेत. यू शुड गो टू स्कूल एव्हरी डे, तुम्ही दररोज शाळेत गेलं पाहिजे. तर या ठिकाणी तो आदर्श दाखवण्यासाठी वापरला जातो. त्याच्यानंतर इट मे रेन टुडे, शक्यता आज पाऊस येऊ शकतो. इट मे रेन टुडे अशा प्रकारे हे दोन जे आहेत शुड आणि मे हे या ठिकाणी मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहेत. मला असं वाटतं की तुमच्या आता लक्षात आलं असेल, प्रायमरी आणि मॉडेल हे दोन ऑक्झिलरी वर्ब आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे, चौथा प्रकार फिनिट वर्ब. या ठिकाणी मर्यादित फिनिट वर्ब, मर्यादित क्रियापद. जे क्रियापद कर्ता व काळ यांच्यानुसार बदलते ते जे असतं त्याला म्हणतात फिनिट किंवा फायनिट वर्ब असं म्हटलं जातं. तर मग फिनिट वर्ब कोणते आहेत ते आपण बघूया. वी गो टू स्कूल, ही गोज टू स्कूल. म्हणजे या ठिकाणी बघा गो हा जो आहे कर्ता बदलल्यामुळे बघा वर आपण कोणता करता आहे, या ठिकाणी वी हा करता आहे, प्रथम पुरुष अनेक वचन. मग या ठिकाणी आय असेल तर आय, वी, यू आणि दे यांच्यासमोर आपण क्रियापदाचं पहिलं हे जे आहे क्रियापदामध्ये त्याला यस लागलेला नसतो, यस किंवा यस लागतो. म्हणजे कर्ता बदलल्यानंतर जेव्हा त्या क्रियापदाला यस किंवा यस असा प्रत्यय लागतो तेव्हा त्या ठिकाणी काय असतो, अशा प्रकारच्या क्रियापदाला काय म्हणायचं आहे, आपण फिनिट वर्ब असं म्हणायचं आहे, मर्यादित क्रियापद असं म्हणायचं आहे. उदाहरणार्थ वरच्या वाक्यामध्ये गो होतं, जसं या ठिकाणी तृतीय पुरुष एकवचन करता आला तसं या ठिकाणी गो झालं, म्हणजे गोचं गो झालं. अशा प्रकारचे जे क्रियापद असतात या क्रियापदांना फिनिट वर्ब असं म्हणलं जातं. त्यानंतर नॉन फिनिट वर्ब, अमर्यादित क्रियापद. ज्या क्रियापदावर कर्ता काळ यांचा परिणाम होत नाही त्यांना नॉन फिनिट वर्ब असं म्हटलं जातं. म्हणजे याच्यावर या ठिकाणी कर्ता आणि काळाचा परिणाम होतो, इथं मात्र कर्ता आणि काळाचा यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. आय लाईक टू राईट, बघा या ठिकाणी आपल्याला काही परिणाम झाला दिसतो का, नाही, म्हणजे टू राईट. त्याच्यानंतर स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज, या ठिकाणी काही बदललं, कर्ता बदलू द्या, काळ बदलू द्या, या ठिकाणी मात्र समजा याचा आपण काय, स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. मग याचा आपण हा वर्तमान काळ प्रेझेंट टेन्स आपण पास्ट टेन्स केला किंवा फ्युचर टेन्स केला तरी पण या ठिकाणी स्विमिंगचं जे काही स्ट्रक्चर आहे किंवा जो शब्द आहे त्याच्यात काही बदल होणार नाही. आता आय लाईक टू राईट, तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं याचा काळ जरी बदलला, करता आयच्या ऐवजी तुम्ही ही घ्या, सी घ्या, काही फरक पडणार नाही. करता बदला की काळ बदला त्याच्यात काहीच फरक पडत नाही. म्हणून अशा प्रकारचे जे शब्द अशा प्रकारचे जे वर्ब असतात जे करता आणि क्रियापद करता आणि काळ जरी बदलला तरी बदलत नाही, त्यांना म्हणायचं नॉन फिनिट वर्ब. तर या ठिकाणी राईट, स्विमिंग आणि ब्रोकन हे जे शब्द आहेत हे कोणते आहेत, अमर्यादित क्रियापद आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपलं जे काही प्रकरण आहे ते प्रकरण या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह आणि वर्ब हे दोन्ही प्रकरण या ठिकाणी एकाच तासिकेमध्ये आपण संपवलेले आहेत. त्याचं कारण की आपल्याकडे आता आपल्याला जास्तीत जास्त पीवायक्यू घ्यायचे आहेत, प्रश्न घ्यायचे आहेत, म्हणून आपण कंटेंट जे आहे ते कंटेंट शॉर्ट मध्ये पण कमी शब्दामध्ये आपण समजून घेणार आहोत. काही शब्द इकडून तिकडं बोलताना होऊ शकतात एखादं स्पेलिंग, तर ते मात्र थोडं समजून घ्यावे ही विनंती. पुन्हा आपण पुढच्या तासिकेला भेटणार आहोत. कदाचित गणित विषयाची तासिका आपण घेण्याचा प्रयत्न आहे. तर टीईटी साठी आवश्यक असणारे जे काही गणिताचे प्रकरण आहेत त्यावर आपण प्रकाश टाकू. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.